नमस्कार, माझे नाव आफिया. इयत्ता 9वी. विषय आज सावित्रीबाई फुले असतात तर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेले हे विचार सार्थ ठरवत ज्या माऊलीने अज्ञानाच्या अंधकारात पिसलेल्या स्त्री वर्गासाठी ज्ञानाची ज्योत पेटवली, त्याच म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांची कार्य किंवा त्यांच्या काळापुरतं मर्यादित राहत नाही, तर त्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहते. आणि सावित्रीबाई फुले असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्व. स्त्री शिक्षणाची जननी, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा देणारी एक महान शिक्षिका. आज आपण ज्या समाजात वावरतो त्या स्त्रिया शिकत आहेत, नोकरी करत आहेत, यामागे सावित्रीबाईंच्या संघर्षाचा मोठा वाटा आहे. आज स्त्रिया अंतराळात जात आहेत, देशाचे नेतृत्व करत आहेत. परंतु हे चित्र पाहताना एक प्रश्न सहज मनात उमटून जातो की ज्या सावित्रीने पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली, त्या सावित्रीबाई प्रत्यक्षात आपल्यात असतात तर त्यांनी या समाजाकडे कसे पाहिले असते? आजच्या आधुनिक काळात जर सावित्रीबाई फुले असता तर त्यांना एका बाजूला अभिमान वाटला असता आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड वेदनाही झाल्या असत्या. आजच्या स्त्रिया शिकल्या, मोठ्या पदावर पोहोचल्या, स्वावलंबी झाल्या, हे पाहता त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे हास्य उमटले असते. परंतु त्याच वेळी समाजात वाढलेली असुरक्षितता, स्त्रियांवरील अत्याचार आणि शिक्षणाचे चाललेले बाजारीकरण पाहून त्यांचे मन नक्कीच विषण्ण झाले असते. जर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना एका बाजूला त्यांनी केवळ फक्त शाळा काढण्यावर भर दिला नसता, तर त्यांनी स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी एक मोठी चळवळ उभारली असती. आजच्या काळातही मुलींना घराबाहेर पडताना भीती वाटते. जर आज सावित्रीबाई फुले असता तर त्यांनी प्रत्येक मुलीला स्वसंरक्षणाची धडे दिले असते आणि नराधमांच्या मनात कायद्यांचा धाक निर्माण करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले असतात. त्यांनी पुन्हा एकदा सत्यशुद्ध विचारांची पेरणी करून समाजातील विकृत मानसिकतेवर प्रहार केला असता. आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुलेंनी पुन्हा एकदा बहुजनांच्या शिक्षणासाठी कंबर कसली असती. त्यांनी डिजिटल युगातही तंत्रज्ञान हे शोषितांच्या उत्थानासाठी कसे वापरता येईल याचे मार्गदर्शन केले असते. त्यांनी डिजिटल शिक्षणाचाही प्रभावी वापर केला असता. ऑनलाईन वर्ग, ई-ग्रंथालय, मोबाईल शाळा इत्यादींच्या मार्फत त्यांनी वंचित, आदिवासी आणि ग्रामीण घटकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे कार्य हाती घेतले असते. शिक्षण हे केवळ काही ठराविक घटकांची नव्हे तर सगळ्यांचे आहे, हा त्यांचा थोर विचार आजही तितकाच क्रांतिकारक ठरला असता. केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे तर विवेक जागृत होणे म्हणजे शिक्षण, ही शिकवण त्यांनी पुन्हा एकदा घेऊन घेतली असती. जर सावित्रीबाई फुले असता तर त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर भर दिला नसता, तर त्यांनी शिक्षणाला नैतिकता आणि सामाजिक जाणीव याची जोड दिली असती. शिकून काय व्हायचं यापेक्षा शिकून समाजासाठी काय करायचं हे त्यांनी आपल्याला शिकवले असते. सोशल मीडियाच्या काळात जर सावित्रीबाई फुले असता तर त्यांनी सोशल मीडियाच्या काळात स्त्रियांच्या चारित्र्यावर होणारे हल्ले पाहून सावित्रीबाईंनी सगळ्या स्त्रियांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले असते. त्या काळात अंगावर शेण दगड सोसूनही तिने आपले कार्य थांबवले नाही. आजच्या ट्रोलिंग किंवा टीकेला न घाबरता स्त्रियांनी आपले मत ठामपणे कसे मांडावे याचे मूर्तिमंत उदाहरण त्या ठरले असतात. सावित्रीबाई फुलेंनी आजच्या तरुण पिढीलाही केवळ यशस्वी करिअरसाठी नव्हे तर एक जबाबदार नागरिक होण्यासाठी शिक्षण घेण्याचे आवाहन केले असते. आजच्या अनेक ग्रामीण भागात हुंडाबळी, स्त्रीनिपुण हत्या, बालविवाह यासारख्या प्रथा छुप्या पद्धतीने सुरू आहे. जर सावित्रीबाई फुले असता तर त्यांनी गावोगावी जाऊन प्रबोधनाचा फटका मारला असता आणि मुलगा मुलगी भेदभाव करणाऱ्या विरुद्ध त्यांनी मोठे जन आंदोलन उभारले असते. आज सावित्रीबाई असतात त्यांना एका बाजूला स्त्रियांनी घेतलेली भरारी पाहून नक्कीच समाधान वाटले असते आणि परंतु त्याच वेळी शिक्षणामुळे मिळालेला स्वातंत्र्य, आत्मविश्वास याचा होणारा गैरवापर पाहून त्यांचे मन नक्कीच खिन्न झाले असते. आज जेव्हा शिक्षणाकरता बाहेर पडणाऱ्या मुली कॉलेजच्या गेट व सिगारेटच्या हुक्का मारताना, व्यसनाधीन होऊन अश्लील व्हिडिओ काढताना आणि अर्धनग्न शरीर अस्मिताभंग करताना दिसतात, हे पाहून त्यांचे मन नक्कीच खिन्न झाले असते. हे पाहण्याकरताच तर त्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली होती तर मुळीच नाही. पाश्चात्य संस्कृती नक्की स्वीकारा, पण आपली संस्कृती, आपले संस्कार हे जपणे देखील आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी आपल्याला पुन्हा एकदा करून दिली असते. आजच्या संघवादी आणि धावपळीच्या युगात माणूस माणसापेक्षा दूर जात आहे. अशा परिस्थितीत ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या साथीमध्ये रुग्णाची आपल्या प्राण्याची पर्वा न करता त्यांची सेवा केली, तशीच निस्वार्थी सेवा त्यांनी आजच्या तरुणाईमध्ये रुजवली असती. शेवटी आज सावित्रीबाई फुले असतात तर या कल्पनेपेक्षा आज प्रत्येकात सावित्रीबाई फुले आहे का हा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. कारण त्या फक्त एक व्यक्ती नव्हत्या तर त्या एक विचार होत्या.
तो विचार आजच्या पुरुषांनी आणि स्त्रियांनीही आपल्या आचरणात आणणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. जरी ते आज प्रत्यक्ष आपल्यात नसतील तरी त्यांच्या विचारांच्या स्वरूपाने ते आपल्या प्रत्यक्षात नेहमी राहतील आणि त्यांची विचारांची मशाल पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. दगडशेठ सोसून तिने ज्ञानाची बाग फुलवली. दगडशेठ सोसून तिने ज्ञानाची बाग फुलवली. आज प्रत्येकात ती सावित्री दिसायलाच हवी. केवळ नावाचा उदो नको, केवळ नावाचा उदो नको, नको केवळ भाषणे. तिचा लढा पुढे नेणे हेच खरे श्रद्धांजली अर्पण आहे, हेच खरे श्रद्धांजली अर्पण आहे. धन्यवाद.